या सगळ्या संदर्भात प्रवीण दरेकर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आज विधिमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगवेगळे योगायोग आपल्याला पाहायला मिळाले। त्याच्यामध्ये पहिला योगायोग होता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दिलेले चॉकलेट, आणि दुसरा योगायोग होता उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधिमंडळातील तळमजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत असलेला एकत्रित लिफ्टमधला प्रवास। आणि या प्रवासामध्ये फडणवीस ठाकरेंच्या भेटीमध्ये जे एक दुवा होते ते म्हणजे प्रवीण दरेकर ते आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। आणि सर्वप्रथम तुम्हाला लिफ्टमधून याला बाहेर काढा असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं, नेमकं काय मनशा होती त्यांची? अरे मला बाहेर काढा वगैरे असं काय म्हणाले नाहीयेत, आणि मी काय दुवा वगैरे पण नाही। आम्ही योगायोगानं तिघे एकत्रित गेलो, आणि आत गेल्यानंतर कोणीतरी म्हणालं की बरं वाटतं तुम्ही एकत्र या, तर तेव्हा बोलले उद्धवजी त्यांना देवेंद्रजींना करून की ह्याला बाहेर काढा, म्हणजे पक्षात ना किंवा तुमच्यासोबत बाहेर काढा, असं लिफ्टमधला बाहेर नाही काढा। तर मी त्यांना म्हटलं की तुमचं अजून बाहेर गेल्यावर बाहेर काढल्यावर तुमचं पोट भरलेलं दिसत नाहीये, पण जर तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्रित येणार असाल तर बोललो, ते एवढ्यात त्यांचं काय रिप्लाय आलं नाही। त्यामुळे त्यांच्या मनात काय, पोटात काय, ओठावर काय, हे 10-15 सेकंदात जेव्हा आम्ही दुसऱ्या माळ्यावर आलो त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या दिशेनं दिशेला गेले, आणि आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी दिशेला गेलो। जर महाराष्ट्रासाठी दोन्ही नेते एकत्र असतील तर आम्ही बाहेर जायची तयारी तुम्ही दाखवलेली होती, तुम्ही खरंच अशा प्रकारे दोन्ही नेत्यांसाठी त्याग करायला तयार आहात? शेवटी आम्ही राजकारणात सगळी लोक ही जनतेच्या हितासाठी, भल्यासाठी असतो, आणि कुठल्याही गोष्टीतनं महाराष्ट्राचं हित होत असेल तर आमचं स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा मीपणा यापेक्षा महाराष्ट्र हित सर्वतोपरी असतं, ह्या भूमिकेतनं मी ते बोललो। निश्चितच येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी या मनातील कटुता दूर होऊन राज्याच्या विकासासाठी जर दोन प्रमुख विरोधी पक्ष आहेत जे एकमेकांचे ते आता पुन्हा एकत्र येताना दिसत असेल तर त्याचं स्वागत आता सर्व नेते मी पणा बाजूला ठेवून करायला तयार आहेत। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन ननावरे, विधान भवन, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।